मंत्रालयातील 6वा मजला अभ्यागतांसाठी आता बंद केला जाण्याची शक्यता आहे। सुरक्षेचा विचार करून 6व्या मजल्यावरच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा विचार आता प्रशासनाकडून सुरू आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होणाऱ्या गर्दीचा मुख्यमंत्री सचिवालयाच्या कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेत प्रसार माध्यम आणि अभ्यागतांना 6व्या मजल्यावर प्रवेश निर्बंध लागू करण्याची चाचपणी सुरू झालेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री सचिवालयातल्या जनसंपर्क आणि मुलाखत विभागाचं स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे आता आपले प्रश्न घेऊन थेट सचिवालयापर्यंत सामान्य जनतेला 6व्या मजल्यावर जाता येणार नाही की काय असंच दिसतंय। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विकास मिरगणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विकास, मंत्रालयातील 6वा मजला कदाचित आता अभ्यागतांसाठी बंद केला जाऊ शकतो कारण त्या संदर्भातली चाचपणी सुरू असल्याचं समजतंय। काय नेमकं या बातमीमागचं तथ्य आणि काय नेमकी कारण आहे त्यामागची? 6वा मजला हा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण 6व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे, उपमुख्यमंत्री जे 2 आहेत त्यांचं सुद्धा कार्यालय आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि मुख्यमंत्र्यांचं सचिवालय हे सुद्धा 6व्या मजल्यावर, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे खबरदारी घेण्याचं प्रशासनाच्या वतीने केले, त्यासाठी चाचपणी काल जी आहे गृह विभागाने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। कारण 6व्या मजल्यावर 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जी खबरदारी प्रशासनाकडून गृह विभागाकडून घेतली जात आहे। कारण आपण जर बघितलं 3 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर तोडफोड एका महिलेने केली होती। त्यानंतर असे कुठल्याही प्रकारे घटना घडू नये या दृष्टीने खबरदारी घेण्याचा प्रयत्न करतो। कारण 6व्या मजल्यावर अनेक महत्त्वाची प्रशासकीय कार्यालय जे विभाग आहेत, मुख्यमंत्र्यांचा असेल उपमुख्यमंत्र्यांचा असेल, त्यावेळेला सर्वसामान्य नागरिक जे आहेत अभ्यासात आहेत ते विजिटर जे आहेत ते भेट देण्याचा प्रयत्न 6व्या मजल्यावर करतात। कारण 6वा मजला हा VIP 6वा मजला ओळखला जातो, त्यामुळे सर्वसामान्य 6व्या मजल्यावर थेट एंट्री मारतात। अशा वेळेला प्रशासनामध्ये खूप मोठा गोंधळ होतो आणि कामकाजावर खूप मोठा परिणाम होत असल्याचे जे अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। कारण दुपारपासून मोठ्या प्रमाणात येत आहे, त्यामुळे आमचं कामकाज होत नाही अशा प्रकारची भावना जी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। त्यामुळे 6व्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालय असेल, उपमुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा मुख्यमंत्री सचिवालय यांना नो एंट्री करण्याचा प्रयत्न आता प्रशासनाकडून केला जात आहे। त्यातल्या जनसंपर्क विभागाचं जो आहे ते सुद्धा स्थलांतर करण्याचा निर्णय जो आहे तो सुद्धा घेताना दिसून येत आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने 2 उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतोय। मात्र अशा वेळेला सर्वसामान्य व्यक्ती जो 6व्या मजल्यावर जातो त्याचं आता अडचण होणार आहे, कारण मग आमची सुख दुःख कुणाकडे मांडायचा असाही प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो। त्यामुळे याचा निर्णय किती होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। विकास, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।